आपल्या पौराणिक भाषेमध्ये जर बोलायला गेलं हो. तर ज्या वेळेस भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांच्या दोघांमध्ये वाद झाले की या सृष्टीचा निर्माता कोण आहे, त्यावेळेस त्यांच्या दोघांच्या मध्ये एक अग्निस्तंभ आला आणि त्या अग्निस्तंभाला यांना कळालंच नाही नेमकं हे काय आहे. मग त्यावेळेस जे विष्णू होते त्यांनी वराह स्वरूप घेतलं आणि त्याला खाली खाली गेले आणि हे हंसावर बसून वरती गेले. आपल्यापेक्षा पण कोणीतरी आहे ज्याचा अंत नाहीये. मग त्यांना एक विनवणी केली की तुम्ही तुमचं जे स्वरूप आहे आम्ही जसं आहे ना तसं तुम्ही आमच्या समोर प्रकट व्हा. पण ते बोलले की नाही मी प्रकट नाही होऊ शकत कारण मी निराकार स्वरूप आहे. मग त्या दिवसाची जी रात्र होती ज्यावेळेस ती गोष्ट घडली तर ती पण होती महाशिवरात्राची रात्र. म्हणून आपण त्या दिवशी महादेवांनी एक शंकर स्वरूप धारण केलं आणि एक जसं आपण बोलतो सगुण स्वरूपामध्ये सगळ्यांच्या समोर आले आणि त्याच्यामुळे आपण त्याला अजून स्पेशल मानतो की ती महाशिवरात्र आहे.